मी सौ वनिता बुरटकर, शिल्पनिर्देशक 20 तंत्री SCP ITI इंदोरा। आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे बेसिक वायरिंग प्रॅक्टिस। बेसिक वायरिंग प्रॅक्टिस। आता याच्यामध्ये जो मेन शब्द आहे तो म्हणजे कोणता? वायरिंग। आपल्याला कशाबद्दल माहिती करायची आहे? वायरिंग बद्दल। कोणी वायरिंग नाही पाहिलेली आहे? वायरिंग म्हणजे काय कोणाला नाही माहित आहे? सगळ्यांना माहित आहे वायरिंग। का करायची वायरिंग? का करायची वायरिंग? सप्लाय पोहोचवण्यासाठी, समोर नेण्यासाठी, बरोबर आहे। हा सप्लाय कुठून कुठे जातो? तर एका सर्किट पासून दुसऱ्या सर्किट पर्यंत आणि तिथून लोड पर्यंत करंट वाहून नेण्यासाठी आपल्याला वायरिंगची आवश्यकता असते। तर या टॉपिकमध्ये बेसिक वायरिंग प्रॅक्टिस शिकताना आपल्याला हा एवढा पोर्शन कव्हर करायचा आहे। त्यात म्हणजे मेन आपल्याला काय वायरिंग करत असताना मेन काय शिकायचं आपल्याला? तर BIS सिम्बॉल, ब्रिटिश इंडियन स्टँडर्ड है ना। सिम्बॉल यूज फॉर इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज। सेकंड आहे प्रिन्सिपल ऑफ लेइंग आउट ऑफ डोमेस्टिक वायरिंग। थर्ड आहे टेस्ट बोर्ड, एक्सटेन्शन बोर्ड अँड कलर कोड ऑफ केबल। म्हणजे कलर कोड ऑफ केबल म्हणजे कोणते? का तुम्ही क्रिकेटची वायरिंग पाहिजे का सर्वांनी? किंवा जे मोठे मोठे तुम्ही कधी रस्त्याने वायरिंग म्हणजे केबल टाकताना पाहिले का? त्याच्यामध्ये फक्त एकाच कलरची केबल असतात का? काळा तर काळा, लाल तर लाल। आपण पाहतो की एका मोठ्या केबलमधून 3-4 कंडक्टर बाहेर आलेले असतात है ना। तर त्या 3-4ही कंडक्टरचे कलर जे असतात ते कसे असतात? वेगवेगळे असतात। कशासाठी? तर आपल्याला वायरिंग करताना इझी झालं पाहिजे म्हणून, आणि कनेक्शन करताना आपण व्यवस्थित करता आलं पाहिजे म्हणून। त्याच्यानंतर स्पेशल वायरिंग सर्किट, जसे टनेल, कॉरिडोर, गोडाऊन, होस्टेल वायरिंग, याची वायरिंग सर्किट्स आपल्याला पाहायचे आहेत। तर आपण जे टॉपिक आपल्याला बेसिक वायरिंग प्रॅक्टिसमध्ये कव्हर करायचे होते त्यातलं फर्स्ट टॉपिक म्हणजे कोणतं? BIS सिम्बॉल यूज फॉर इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज। आता हे BIS सिम्बॉल का यूज करायचे? सिम्बॉल म्हणजे काय? तर मला सांगा, आपण जेव्हा वायरिंग करतो है ना, आपण जेव्हा वायरिंग करतो तर वायरिंगमध्ये आपण बऱ्याच गोष्टी वापरात आणतो, बरोबर आहे। स्विच, सॉकेट, तुमचे इन्स्ट्रुमेंट आहे की नाही, वायर, कंडक्टर, फ्यूज, लिंक, स्विचेस, रिले, सर्किट ब्रेकर है ना, अर्थिंगचा वायर, एक्सेट्रा एक्सेट्रा। तर अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आपण वायरिंग करताना आपल्या यूजमध्ये येत असतात। आता जेव्हा आपण वायरिंग करायचे, समजा आता फक्त म्हटलं मला की एक फॅन किंवा एक ट्यूबलाईट लावून द्यायचा आहे, तर तुम्ही त्यासाठी वायरिंग करत असाल का? नाही। ते तुम्हाला माहीत आहे, तुम्ही काय कराल? डायरेक्ट बोर्डमधून एखादा बोर्ड घ्याल आणि त्या बोर्डमध्ये एक स्विच आणि सॉकेट लावून दिलं की तिथपर्यंत तुम्ही 2 वायर टाकून कनेक्शन करून द्या, कारण तिथपर्यंत सप्लाय आला आहे। पण मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला या पूर्ण वर्कशॉपची किंवा या पूर्ण वर्गाची तुम्हाला वायरिंग करायची आहे, तेव्हाही तुम्ही तसंच कराल का? की 4-5 सॉकेट घेऊन घेतले, 4-5 स्विच घेऊन घेतले, मग मॅडमने सांगितलं याची करायची, मग आपल्या डोक्यावर ट्यूबलाईट आला पाहिजे बा, मग आपल्या डोक्यावर फॅन आला पाहिजे, आणि कि यहाँ से वायर ले लेंगे और क्या करना है, उसमें स्विच तो लगा देना है, बोर्ड ला लेंगे, असं करू का आपण? नाही। तसं केल्याने काय होईल? ती प्रॉपर वायरिंग होईल का? तुम्ही कुठला वायर कुठे नेला, कुठे स्विच द्यायचे, कुठे पॉईंट द्यायचे, कुठे एक्झॅक्ट ट्यूबलाईट आले पाहिजे, कुठे फॅन आलं पाहिजे, कुठे आपल्याला वापरण्यासाठी स्विच आले पाहिजे है ना, कुठे सॉकेट पॉईंट आले पाहिजे, आणि बस आपण फक्त वायरिंग आपले लोड चालले पाहिजे म्हणून करतो का? आपल्याला वायरिंग एका पर्टिक्युलर रूममध्ये करायची असते आहे की नाही, आणि ती रूममध्ये कोण वापर करतो? तर आपणच करतो। किंवा तुम्ही आता इलेक्ट्रिशियन होणार आहे, तुम्हाला आता दुसऱ्यांच्या घरची वायरिंग करायची आहे, तर तो व्यक्ती तुम्हाला कशासाठी वायरिंग करायला देईल? की तुम्ही जी वायरिंग कराल है ना, ती एक तर त्याच्या खूप कामात आली पाहिजे, पाहताना पण ती वायरिंग चांगली दिसली पाहिजे। म्हणजे दुसरा कोणता समजा त्याच्या घरी पाहुणे आले आणि तुम्ही समजा इथे असा लाल वायर असं बाहेर निघालेला आहे, बाहेरूनच वायरिंग करून टाकली का, तर ते केसिंग कॅपिंग आहे मॅडम, ते पुरलीच नाही, कमी पडली, तर मग आम्ही काय केलं, त्याला पाहिजे होतं एक्स्ट्रा पॉईंट, मग आम्ही इथे वायर टाकून देऊन दिली। असं करतो तो खरंच पुन्हा आपल्याला काम देईल का? आपण तरी आपल्या घरी अशी वायरिंग करू का? तर नुसती वायरिंग आपल्याला करायची नाही, तर जेव्हा आपली वायरिंग पूर्ण केली जाते तेव्हा ती त्या रूमचं सौंदर्यसुद्धा वाढवत असते।
है ना. तर इंटेरियरच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. आणि आता आपण पाहतो आपण खूप मॉडर्न युगात जगत आहे. आता लोकांच्या अपेक्षा खूप जास्ती मॉडर्नायझेशनकडे लागलेलं आहे, बरोबर आहे. तर कुठली एखादी गोष्ट करायची तर ती रूमचं सौंदर्य कसं वाढवेल याकडे सगळ्यात पहिले लक्ष चालू जाते. ते सेफ्टी पाहणार नाही आलेलं आहे तर आहे की नाही. आपण पहिले काय विचार करत होतो की हा जो बोर्ड आहे बा हा एवढा फुटावर पाहिजे होता. म्हणजे आपल्या इंडियन रूलमध्ये रूलमध्ये दिलेला आहे आपल्याला की बोर्ड इतक्याच उंचीवर असला पाहिजे. हे जे लोडचे जे पॉईंट आहेत ते एवढ्या उंचावर असले पाहिजे. म्हणजे का तर मुलांच्या हात नाही लागले पाहिजे ते. पण आता तुम्ही जर वायरिंगसोबत कुठल्या कॉन्ट्रॅक्टरसोबत गेले असाल तर तुम्ही पाहिलं असेल कुणी लोक असं आपल्या म्हणजे बेडवर बसले की हातानेच ते बटन ऑपरेट करता आलं पाहिजे एवढ्या कमी हाईटवर सुद्धा सॉकेट आणि प्लग देतात, बरोबर आहे की नाही. तर आपल्याला त्यांच्या विचाराने करायचं आहे, आपल्या नाही. पण आपल्याला काय लक्षात ठेवायची आहे तर सेफ्टी. तर त्याच्यात पहिले सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, जर वायरिंग करायची असेल तर आपला मेन पॉईंट काय असला पाहिजे. तर ही वायरिंग करताना आपण सगळ्यात पहिले तुम्ही काय काढाल, लेआउट ड्रॉइंग काढाल. त्या रूमचं एक लेआउट काढाल की नाही. म्हणजे डायमेन्शन घ्याल, मोजाल, है ना. त्या व्यक्तीची काय रिक्वायरमेंट आहे, त्याला कुठे लाईट्स लावायचे आहे, कुठे फॅन पाहिजे, कुठे एसीचं कनेक्शन पाहिजे, कुठे प्लग पॉईंट पाहिजे, बरोबर आहे. तो जर त्याला कुठून ऑपरेट करायचे आहे ऑटोमॅटिक म्हणजे बटन्स वगैरे. तर या सगळ्या गोष्टी त्यांच्या विचारांनी आपल्याला काय करायच्या आता आपल्या ड्रॉइंगमध्ये उतरवून घ्यायच्या आहेत, बरोबर आहे. आता त्यांनी म्हटलं की समजा आता हा आपण लेआउट इथे काढला एका रूमचा आणि त्यांनी म्हटलं की मला हा इथे ट्यूबलाईट पाहिजे बा. तर हा लेआउट कोणता राहते, हा टॉप फ्लोअरचा राहते, बरोबर आहे. हा टॉप व्ह्यू झाला. हा जर टॉप व्ह्यू झाला तर मग याला इथे पाहिजे म्हणजे याला छतवर पाहिजे आहे की नाही. जेव्हा असं काढू तर मग तुम्ही इथे डायरेक्ट ट्यूबलाईट कसा दिसते बघ त्या ट्यूबलाईटची ड्रॉइंग काढाल का, त्याचे कनेक्शन कराल का, कसं कराल का तुम्ही, नाही. तर आपण काय करू इथे, तर इथे बघ ट्यूबलाईट द्यायचा आहे, लॅम्प द्यायचा आहे. म्हणून त्याला कसं करू आपण तिथे सिम्बॉलिकली डिनोट करायचं. आपली वायरिंग डायग्राम ही आपली वायरिंग डायग्राम कम लेआउट डायग्राम असते. कारण आपल्याला जे काम या रूममध्ये करायचे, जी वायरिंग या रूममध्ये करायची आहे ती करताना आपल्याला किती इझी आणि किती सोयीस्कर होईल आणि काम किती लवकरात लवकर संपलं पाहिजे आणि व्यवस्थित झालं पाहिजे, हा जर तुमचा उद्देश असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करावं लागेल, तर त्या रूमचं लेआउट ड्रॉइंग काढावं लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही ॲक्सेसरीज, जे काही पॉईंट्स, लाईटिंग पॉईंट्स तुम्हाला द्यायचे आहे पहिले तुम्हाला त्या रूममधल्या लेआउट ड्रॉइंगमध्ये उतरवावे लागते. मग त्याच्यानंतर काय होईल, जेव्हा तुम्ही वायरिंग कराल तुम्हाला त्याच्यावरून काय माहिती पडेल, त्याच्यावरून तुम्हाला अजून हा फायदा होईल की आपल्याला वायरिंग करताना कोणत्या कोणत्या गोष्टीची किती आवश्यकता लागणार आहे हे तुम्ही काढू शकता. तुम्हाला त्याच्यासाठी लेआउटनुसार जर तुमच्याजवळ साईज आहे तर तुम्ही ते वायरचं साईज काढू शकता, त्याच्यावरून वायरची लेंथ काढू शकता, बरोबर आहे. आणि त्या पद्धतीने वायरिंग तुमची एकदम व्यवस्थित होऊ शकते. तर सिम्बॉलचा वापर कशाला करायचा आहे, तर वायरिंग करताना लेआउट ड्रॉइंगमध्ये. तर याचा लेआउटमध्ये कसा उपयोग होतो, आता पहा आपण जेव्हा वायरिंग करणार आहे ना, तर वायरिंगमध्ये आपल्याला जसं फॅन लावायचे आहे, वायरिंग करण्यासाठी करणार लोडसाठी, कारण एका ठिकाणी नेण्यासाठी पण वायरिंग करणार आहे की नाही. तर ही वायरिंग करताना ज्या गोष्टी उपयोगात होतात म्हणजे ज्या ॲक्सेसरीज आपण वापरतो है ना, तर ते आपल्याला माहीत पाहिजे की आपल्याला कुठे लावायचे आहे. तर त्या कुठून दाखवू आपण, आता आपण इथे जागेवर उभा आहोत आणि आपल्याला कोणते सांगितलं वायरिंग करायचं आहे, तर आपण असं म्हणू तेव्हा असं सांगेल आपल्याला की देखो यहाँ पे 2 पॉइंट आने चाहिए ट्यूबलाइट के, वहाँ 2 फैन लगा देना और तुमको लगता है अच्छा तो वहाँ पे ट्यूबलाइट दे देना या एक लैम्प के लिए पॉइंट छोड़ देना. असं तरी म्हटलं समजेल का आपल्याला आपल्या सोयीसाठी काय करावं लागेल की एक ड्रॉइंग बनवावं लागेल. भले ते रफ स्केच असो किंवा तुम्ही त्याला फेर करा, तर आपल्याला काय करावं लागेल, एक लेआउट प्लॅन आखावं लागेल, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मार्किंग करावं लागेल की कुठे आपल्याला ते ट्यूबलाईट किंवा ते फॅन त्याच्या रिक्वायरमेंटनुसार द्यायचे आहे. त्याने म्हटलं का तिथे एखादा पॉईंट सोडून पण तो कुठे सोडायचा आहे, त्याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी किती असणार आहे, तो सॉकेट 16 एम्पियरचा द्यायचा आहे, 6 एम्पियरचा द्यायचा आहे, 2 बटन द्यायचे आहे, बरोबर आहे की नाही. आणि आता समजा हे वायरिंग करताना त्यांनी म्हटलं की 2 ट्यूबलाईट द्यायचे आहे, तर डायरेक्ट आणून हा ट्यूबलाईट आपण या याच्यामध्ये ठेवणार आहे का, नाही. असं दाखवत का तुम्ही वायरिंगमध्ये,
त्यांनी म्हटलं की बाबा तिथे स्विच लावायचे आहे, हा मग घ्या. मग हे स्विच असे आपण हातात घेऊन दिला की भैया कोणी लेबर असेल देख ना तू बराबर लगा ना, हे स्विच असे लगा नाही वहाँ पे, असं म्हणू का आपण? नाही. तर मग आता आपल्याला तिथे फॅन तर दाखवायचे आहे, फॅन लावायचे आहेत, आपल्याला माहीत असलं पाहिजे ना. कारण आपण समजा आपला एखादा असिस्टंट घेऊ आणि त्याला आपण सांगून गेलो की देख वहाँ पे 2 फैन लगाने थे, हाँ उसके आजू बाजू में 2 ट्यूबलाइट एकदम सेंटर में आनी चाहिए. मग त्याला आपण नसताना त्याला माझ्या मालकाने किंवा माझ्या कॉन्ट्रॅक्टरने काय सांगितलं होतं हे त्याच्या लक्षात येण्यासाठी आपल्याला कोण मदत करणार आहे? तर हे लेआउट ड्रॉइंग, बरोबर आहे. आणि त्या लेआउट ड्रॉइंगमध्ये हे फॅन, स्विच, सॉकेट, ट्यूबलाईट किंवा अजून काही एक्स्ट्रा ॲक्सेसरीज असतात इलेक्ट्रिकल, त्या सगळ्या शो करण्यासाठी आपल्याला कोण मदत करणार आहे? तर हे सिम्बॉल्स, इलेक्ट्रिकल सिम्बॉल. म्हणून इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये सिम्बॉलचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. समजलं? म्हणून सिम्बॉलचा अभ्यास करायचा. तुम्हाला परीक्षेत सुद्धा सिम्बॉल विचारले जातात. ठीक आहे.